वर्ष म्हणजे की गुढीपाडव्यानिमित्त सगळेजण त्यांच्या घरामध्ये नवीन नवीन वस्तू घेतात आणि मी पण घेतली होती माझी स्वतःची स्कूटी। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका मिनी ब्लॉग मध्ये। तर सगळ्यात पहिले मराठी नववर्ष म्हणजे की गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज तर फायनल झालं होतं की मला स्कूटी घ्यायची म्हणून, म्हणजे की मागच्या 2-3 दिवसापासून मी ठरवत आहे की स्कूटी घ्यायची, कारण की गाडीची खूप गरज पडत आहे। तर सकाळी सकाळी उठून मी गेले होते नांदेड मध्ये, कारण की श्याम फोटोग्राफी यांचे जे आहे ओपनिंग होते आणि तिथेच मला डेकोरेशन करायचं होतं। हे जे फोटोग्राफीचं स्टुडिओ आहे ते नांदेड मध्ये सगळ्यात मोठं स्टुडिओ आहे आणि आजच्या इव्हेंटची लोकेशन होती लातूर फाटा नांदेड येथे। तिथलं डेकोरेशन झाल्यानंतर मी नांदेड वरून हार वगैरे घेऊन आले होते। दिनांक 12 जानेवारीलाच मी आयफोन 17 घेतला होता आणि लगेच 2 महिन्यानंतर मी गाडी पण घेतली। मी कधी इमॅजिन केलं नव्हतं एवढ्या कमी टाइम मध्ये मी माझी स्वतःची गाडी पण घेईल म्हणून। एवढं तर आहे मित्रांनो, जर आपले कष्ट प्रामाणिक असतील तर आपल्याला सगळं काय भेटून जाईल। फक्त एवढंच की आपल्या वेळेची वाट बघा आणि जेव्हा पण आपला वेळ येईल तेव्हा आपण सगळं काही अचीव करू शकतो आपल्या लाईफ मध्ये। सगळं काही मॅनेज केलं मी 2 दिवसामध्ये। माझ्या लाईफ मध्ये चांगले चांगले दिवस कॅप्चर आणि शूट करण्यासाठी मी बोलवलं होतं अमित फोटोग्राफर यांना आणि व्हिडिओग्राफर म्हणून मी बोलवलं होतं श्री काकडेला। मग काय गाडीवरचा कपडा वगैरे काढला होता, त्यानंतर व्हिडिओ शूट केले मस्त। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की आज आहे तनिष्काचा बर्थडे आणि तिच्या बर्थडेचं डेकोरेशन करायला पण मला जायचं होतं। त्या पहिले मी गेले होते महादेवाच्या मंदिरामध्ये। तनिष्काचा बर्थडे म्हणल्यानंतर तिच्यासाठी मी गिफ्ट मागवलं होतं। जर तुम्हाला पण बर्थडे हॅम्पर किंवा बर्थडे गिफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही या दीदीला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी तिची इंस्टाग्रामची आयडी देते स्क्रीनवर, त्या आयडीवर तुम्ही डीएम करू शकता।